तुझा प्रॉब्लेम सांग, माझ्याकडे असं सोल्युशन आहे त्या प्रॉब्लेमचं. सर प्लीज प्लीज, हे हे बिझनेस डील नाही आहे पैसा आणि पॉवर वापरून विकत घ्यायला. नातं म्हणजे भावनांची देवाणघेवाण असते ना. नाही तुम्ही म्हणताय, पण मी माझे प्रॉब्लेम्स तुम्हाला कसे सांगू, आणि मी ते का सांगावेत ना. तसं आपल्यात मैत्रीचं नातंही नाहीये आणि ते कधी निर्माणही होऊ शकत नाही. कारण आपल्या दोघांची जगं फार वेगळी आहेत सर, अगदी वेगळी, आणि ती एक नाही होऊ शकत. सॉरी. तुम्ही मला पैशांची मदत करणार आणि त्याच्या बदल्यात मी तुमच्यासोबत लग्न करणार, हे असं नाही होऊ शकत. सॉरी. तुम्ही एका खूप मोठ्या कंपनीचे मालक आहात आणि मी त्याच कंपनीत एक डबा द्यायला येणारी साधी मुलगी. एवढंच नातं आहे आपल्यात, आणि प्लीज ते तेवढंच राहू द्या प्लीज. जेवण करून घ्या, जेवण गार होतंय. मी ते तुमचा रिक्षामध्ये तुम्ही मोबाईल विसरला होता. थँक्यू. त्या मुलीला कसं ओळखतोस? कोण मुलगी? ती गणपतीच्या देवात तुझ्याबरोबर आरती करत होती ती. नाव काय तिचं? अर्पिता. अर्पिता. या शालूमध्ये तू गोड दिसशील अर्पिता. आपल्या लग्नात तू हात शालू नेसायचास. आपलं नातं लग्नापर्यंत कसं न्यायचं हे मी बघतो. सगळं तुझ्यासाठी. या लग्नात सगळं तुझ्या मनासारखं व्हायला हवं. हे आपलं कॉम्बिनेशन आहे ना, हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तुझ्याकडे प्रॉब्लेम्स आहेत, माझ्याकडे सोल्युशन्स आहेत. पैशांची अडचण आहे ना तुला, माझ्याकडे भरपूर पैसा आहे. तुला नकार देण्यासाठी एकही कारणच नाहीये आणि मी ठेवणारही नाही.
चला मी निघते. चहा घेतला असता. चहा